पीडी स्पोर्ट्स भेंडकळ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते गोल्डन नावा. विघ्नेश ठाकूर आणि त्याच्या साथीला मुनाफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कविश पाटील गोलंदाजी मार्कवरती येत असताना मला मिळेल. या संघाची ओळख बनला आहे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती कविश पाटीलला तुम्ही पाहताय. मॅच चांगली पाहायला मिळेल याती मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघ तितकेसे मातब्बर आहेत. दोन्ही संघांमध्ये मोठी नावं पाहायला मिळाली आहेत. गोल्डन नावा म्हटलं तर या मैदानावरती सातत्याने जी 5 संघांची यादी आहे त्यामधील एक संघ दादा संघ म्हणून आपण पाहतो. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावेने आयोजित केली स्पर्धा स्ट्रेंजर ट्रॉफी 2026 मध्ये आपण आहोत. पहिला बॉल, पहिला चेंडू डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोचलाय, झेल बडू शकलेला नाही. सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा वेगाने कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय संतोष ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत उपतालुका प्रमुख सन्माननीय या ठिकाणी हनुमान भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. मुनाफ स्ट्रायकर एंडला ज्याला आपण पाहत आहोत. चांगला स्ट्रोक त्याचा बॅटमधून पाहायला मिळाला. इनसाइड आउट. यावेळेला उसळी घेणारा भन्नाट वेग आहे, प्रचंड वेग, एक डेडली कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. वेगही चांगला आहे, टप्पाही चांगला आहे. लेंथ मध्ये परिवर्तन सातत्याने करत असताना कविश या वर्षीच्या चर्चेतील हे नाव राहिलंय. वेग प्रचंड पाहायला मिळतो, टप्प्यावरती भर देतो. या वेळेला लगाताचा दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. 2 चेंडू डॉट आलेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा, तदनंतर लगाताचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे. गोलंदाजीतली सातत्याने कलात्मकता इथे सादर करत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे सातत्याने आपण पाहिलं ना तर हे भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहताय. या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते आहे. कुतूहलाचा विषय हा राहतो ना, वेगामध्ये परिवर्तन करतो, टप्प्यामध्ये बदल करतो. यावेळेला बॅटची आउटसाइड एज, क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपण्यात आलाय. मुनाफला माघारी लागेल. पहिला धक्का. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आता नावा गावात क्रिकेट सामने होणार. पहिला धक्का इथे लागलेला पाहायला मिळाला. पहिला बॅटर बाद झालाय. पहिला धक्का इथे लागलेला पाहायला मिळतो आहे. पहिला बॅटर जो मात्र माघारी परतलेला पाहायला मिळालाय. आमचे आज सुदर्शनजी पाटील तारा उत्कृष्ट गुणलेखक काही काळासाठी ते विश्रांतीवरती आहेत. ताऱ्याचा आणखीन एक तारा थोडासा विश्रांतीसाठी गेलाय, परंतु प्रवीणजी गायकर सर आवर्जून त्यांच्यासाठी एक उपाधी त्यांनी ठेवली आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रत्येक मान्यवरांसाठी एक वेगळी ओळख ज्यांनी निर्माण करून दिली आहे असे प्रवीणजी गायकर सर त्यांना गुणरत्न सदावर्ते म्हणून ओळखतात. हा बॉल उसळी घेणारा आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळाला. कविश पाटील नावाचा कोड सुट्टा सुटत नाहीये. टेनिम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्यासाठीही एक सरप्राइझिंग पॅकेज पाहायला मिळालं. बॉल उसळी घेणारा राहिला होता, डॉट बॉल आला. यावेळेचा चेंडू डाऊन ग्राउंड केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जजमेंट चांगला आहे. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. 2-2 पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. गोल्डन नावा संघाची बिकट परिस्थिती. 2-2. दोनला 2 पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय, या स्पर्धेच्या माध्यमातून सानिया डीजे नितीन पाटील धुंद्र्याचे एक उत्कृष्ट गुण जिथे डीजे मास्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सध्याच्या घडीला ही नाव चर्चेचे विषय आहे. स्पर्धा सम्राट म्हणून आमच्या नितीनकडेही पाहिलं जाईल. कारण ज्या ज्या सातत्याने आपण पाहिलं की मोठ्या स्पर्धांमध्ये जर का आवाज साबूत राखायचा आहे, स्पर्धेला रंग आणायचे तर नितीन डीजे तर आवाज. 2-2 पहिल्या षटकाचा खेळ संपला. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल होईल. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कमध्ये
बघा कौशिक ठाकूर या फलंदाजाला अनुज पाटील यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. साहिल ठाकूर येत असताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक नंबर 2 मध्ये पहिलं षटक नुकतंच संपलेलं पाहायला मिळालं, ज्यामध्ये केवळ 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती 2 आहेत. विघ्नेश स्ट्रायकर एंडला आहे. विघ्नेश ठाकूरला आपण पाहतो स्ट्रायकर एंडला तो पाहायला मिळतोय. हा चेंडू डेड बॉल येत असताना पाहायला मिळतोय. साहिल ठाकूर गोलंदाजी मार्कवरती आलेला पाहायला मिळतोय. पीडी स्पोर्ट्स बेनकळ आणि या संघामध्ये सातत्याने काही उलथापालथी अलीकडे पाहायला मिळाल्या, परंतु त्याला दूर सारून या संघाने चांगले क्रिकेट खेळलंय. त्यावेळेचा बॉल सॉफ्ट हँड केलाय. क्षेत्ररक्षक येतो वेगाने, सिंगल निश्चित मिळेल. इकडे धाव निश्चित आली. दुहेरीचा प्रयत्न होतो. इथे घडलं तरी काय, आणखीन एक बॅटर विघ्नेशलाही माघारी परतावा लागणार आहे. क्रिकेटची आत्महत्या. 1 more विकेट डाऊन. फलंदाज संपादन केली तर बेनकल क्रिकेट संघाचा दमदार फलंदाज जुगल घरत यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी दिलं जाईल. गोलंदाज साहिल याच्याला. जुगलच्या माध्यमातून पारितोषिक आलंय साहिल ठाकूरसाठी. 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. खरं तर या गावाची ओळख म्हणून जुगलकडेही पाहिलं जातं. संकेतला अगदी जवळचा खेळाडू आणि एक मित्र म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. आज सातत्याने आपण पाहतो ना, उलटा फरट खूप साऱ्या झाल्यात अलीकडे या कालावधीमध्ये या संघामध्ये. परंतु क्रिकेट चांगलं खेळते हे गाव, यामध्ये काही गत्यंतर नाही, जी मात्र आपण आवर्जून उल्लेख करायला हवा. क्रिकेट चांगलं चालू आहे. लेदर बॉल होतं, कबड्डी चांगले होते. अगदी दहीहंडीमध्येही या गावाची एकी आपण पाहिलेत. मग सण उत्सव वार असतील, गावामध्ये यात्राही मोठ्या प्रमाणावरती चांगली आयोजित करण्यात येते. 3 आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौशिक ठाकूर. तर न्यू यंगस्टर गवान आणि दीक्षराणी कुंडेवाल कॅप्टन यावं. यावेळेचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मनोज मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. सिंगल आली आहे. कोणत्या फुटबॉलची मॅच चालू नाही आहे, किंवा हॉकीची नाही. 4-3 सद्य परिस्थितीमध्ये तुम्ही पाहत आहात. धावफलकावरती 4 बनल्या. 3 फलंदाज बाद झालेत. नितीन भोईरला तुम्ही पाहता या संघामध्ये कल्पेश पीठचा ब्रँड अँबॅसेडर आहे तो. कल्पेश फिटनेस सध्याच्या घडीला चर्चेतील राहिली आहे. पुढचा बॉल यावेळेला हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. बीट केलं फिल्डरला. रन्स मिळतील या बॉलवरती. ते अर्थात तिथून 4 तर बघा फलंदाज जर कौशिकने सलग 3 षटकार ठोकले तर त्याच्यासाठी अनुजदादा पाटील यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. डीजे देवीचा आशीर्वाद आपण सातत्याने या गावावरती पाहतो. तर शैलेश विठ्ठल पाडे साहेब विद्यमान उपसरपंच तथा माजी ग्रामसेवक अध्यक्ष नावा आणि काँग्रेस काय कमिटीचे अध्यक्ष आणि किंगफिशर ग्रुपचे सर्व फॉरवर्ड युनियन बॉम्बे डॉग नावा युनिटचे अध्यक्ष, उपसरपंच नावा नटराज क्रिकेटचे अध्यक्ष यावं. आपलं सहर्ष स्वागत. पर्यावरण अध्यक्ष गव्हाण विभागीय काँग्रेस अध्यक्ष शैलेश शेठ यांना विनंती असेल यावं. त्यांच्या समेत आपण पाहताय मुनीमजी आणि नियतबाई काजी. आपलं सहर्ष स्वागत. 8 धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद झालेत. कोणाचं नामकरण कधी काय होईल ना याचा नेम नाही. उसळी घेणारा जास्तीची उसळी इथे पाहायला मिळाली होती. बॉल अवांतर स्वरूपाचा एक्स्ट्रा स्वरूपामधून रन्स येत असताना पाहायला मिळते. परंतु मला नाही असं कधीही आठवलं किंवा मागील काही वर्षांमध्ये प्रवीण गायके सरांनी कोणाला नाव दिले आणि त्यांनी आवर्जून उलटून म्हणालेत
सातत्याने प्रेम आहे हा, आणि सातत्याने प्रेमाचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून होतो. प्रत्येकाचं आवर्जून उल्लेख केला जातो, त्यांच्या कार्याचा उल्लेख केला जातो. 9-3 पुढचा बॉल. साहिल ठाकूर कुठे ना कुठेतरी चुका करतोय. या षटकामध्ये त्याने 3च बॉल हाताळलेत अद्याप, आणि सातत्याने आपण पाहिलं धाबा खर्च केलेले आहेत त्याने. पहिल्या षटकामध्ये 2 आल्या होत्या, 2 फलंदाज बाद झाले होते. पहिले षटक जे कबिश पाटीलचं तुम्ही पाहिलं, कबिशने वेगाने गोलंदाजी केली, प्रतिस्पर्ध्याच्या खंडागड्या करायला घेतल्यात, आणि तो जवळ उभा आहे गोलंदाजाच्या. हे मार्गदर्शन जे आहे ना, हे निश्चित पथ्यावरती पडू शकतं साहिल ठाकूरच्याही. पुढचा बॉल. यावेळेला आडवा बाटो ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक नाही आहे. आउटफील्ड पास, भाग मिल का भाग, रन्स मिळतील 4. हा चौकार. प्रवीण गायकर, हिंदी भाषेचा अभिमान, वाकडी गावाचं नाव केलं महान, या पनवेल उरणची शान, नावे गावाचं नाव केलं महान. क्या बात आहे. प्रवीण गायकर सरांच्या या गीतासाठी पुढे नाव आहे, गावाचंही नाव आहे. मैदानाच्या आतमध्ये हा चौकार आला. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने वधारते. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अनेकांची नावं मोठी झाली, अनेकांची नावं खराब झाली समालोचन क्षेत्रामध्ये, परंतु प्रवीण गायकर सर असे आहेत की कोणताही दाग नाहीये. यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतली आहे, चेंड हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपला गेला. चौथा धक्का, 13ला चौथा बॅटर बाद. स्ट्रेंजर ट्रॉफी आणखीन एक मोठा धक्का इथे लागत असताना पाहायला मिळतोय. गोल्डन नावा या संघाला. या गावामध्ये 5 संघ आहेत, प्रत्येक वर्षी एक नवीन संघ आयोजन करतो. आपलं स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले पहा, बॅटची लिडिंग एज घेतली होती, क्रीजचा वापर केला होता, पुढे आला आणि त्याच वेळेला लिडिंग एज घेतली आणि एक चांगला झेल. आदरणीय रवींद्रजी पाटील साहेब अध्यक्ष, ज्यांना तुम्ही सातत्याने पाहतात, एक चांगल्या दर्जाचं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकीचं बळ काय असताना या गावाकडे बघूनच पाहायला मिळतं. 5च्या 5 संघ आयोजन करत असताना पाहायला मिळतात, परंतु कोणती काटकसर कोणत्याही आयोजनाला पडू दिली जात नाही. कोणत्याही संघाने आयोजित करू द्या स्पर्धा, परंतु कोणती काटकसर कमी पडू दिली जात नाही. पारितोषिक असू द्यात किंवा सातत्याने कोणतंही आयोजन असू द्यात. 13 मांडला, 4 फलंदाज बाद, 2 षटकांचा खेळ संपला. भुजे यांच्या वतीनं गोल्डन नावा संघाला सुवर्ण संधी, सलग 3 षटकार ठोकले तर 3,333 रुपयाचा पारितोषिक. यावेळेचा बॉल हॅमट केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, रन सीमेतील त्या 4, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, मनोज ठाकूरच्या बॅटमधून चौकार. खान एकाचा गाव देवी आईच, देवलाच्या बाजूला हराय ते चाप्याच. संघाची अडकलेली नाव रे, तिला किणारी लाव रे. गोल्डन नावाचा प्रत्येक सदस्य हेच म्हणत असेल, धावा गोळा करावा लागतील. 17ला 4 फलंदाज बाद झाल्यात, 17 धावा धावफलकावरती आहेत. कबिश पाटीलच्या या षटकामध्ये चौकार आला. हाही बॉल कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळाला. मागील बॉलवरचा चौकार
हा पाहण्याजोगे राहिला होता, चांगला हॅमट केलं होतं. त्यावरती चौकार येत असताना बाला मिळाला. 17-4 आहेत. पीडी स्पोर्ट्स बेणकर संघ टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेचा बॉल देखील निर्धाव निर्धाव डॉट डॉट डॉट. सातत्याने निर्धाव चेंडूची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. लगातारचे चेंडू निर्धाव येत आहेत. कविशने अद्याप 10 चेंडू हाताळलेत आणि त्याच्या अगेन्स्ट 6 धावा आलेल्या आहेत. तिथे मात्र गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये त्याने 5 चेंडू निर्धाव टाकले. या षटकामध्ये 3 आणखीन एक ऍड करा, एकंदरीत 4 चेंडू या षटकामध्ये डॉट आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती 2 धावा या अपवाद होत्या. त्यापुढे 5 चेंडू निर्धाव आणि 2 विकेट त्याने संपादन केल्या होत्या. 17-4 धावांचा तुटवडा आहे. पुढचा बॉल उसळी घेणार, अधिकची उसळी इथे प्राप्त होतीये. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. नो बॉल, नो बॉल येत असताना पाहायला मिळतो. एक अपॉर्च्युनिटी आहे आणि बॅटरसाठी एक सुवर्ण संधी राहील धावा गोळा करण्याची. मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जावं लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघ तुल्यबळ आहे. ऍक्शन रिप्ले पहा, डेटला हिट केलं होतं. उंचीचा वापर करतोय, खांद्याचा चांगला वापर करतोय तो. अर्थातच कविश लिडिंग एज. फ्री हिटचा बॉल आहे आणि त्या कारणासह केवळ एक सिंगल येईल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर पडेल. 19-4. 3 षटकांचा खेळ संपला. 18 चेंडूचा खेळ संपलाय. 19-4 आहे. बॅटिंग करत असताना गोल्डन नावा टीम. वर्दी आहे. 4 फलंदाज बाद झालेत. जगातले भारी 19 फेब्रुवारी 19 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल जीबी एंटरप्राइजेस कॅटरर्सचे सर्व आणि खाता पिता ग्रुपचे अध्यक्ष गणेश पाटील साहेब बाबेभाई त्यांच्या या ठिकाणी आगमन झालं या व्यासपीठावरती आणि ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी रोख रक्कम 35,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. यावं विलासभाई पाटील आणि बाबेभाई गणेशभाई पाटील, यावं आपलं सहर्ष स्वागत. चला पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन. न्यू यंगस्टर गव्हाण टीम कॅप्टन टॉससाठी आहे. यावेळेचा बॉल फुलर लेनचा, यावेळेला ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कविश तैनात आहे. त्या ठिकाणी सिंगल येते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. 20 धावा धावलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच पहिल्या 2 संघांचे विजेते संघ. एका बाजूला न्यू यंगस्टर गव्हाण आणि त्याच्या अगेन्स्ट कानोबा स्पोर्ट्स कुंडेबहाळ. कुंडेबहाळ टीमचा कॅप्टन ऑलरेडी या ठिकाणी अवेलेबल आहे. 20-4 आहेत. षटक क्रमांक 4. यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन बॉल. ही 3 भोईरला सफलता आणि किणे धक्का. फलंदाज होतोय 5वा बाद. या मॅच मध्ये काहीतरी असंच वाटू लागलं, कारण धावाच आलेल्या नाही आहेत आणि जादू दोण्याचा विषय अलीकडे जास्तीचा गाजतो. उसटणीचं मैदान असेल, तदनंतर दिवा कोळीवाडा नवी मुंबईचे क्रीडांगण, तिथेही गंगाधर इंगोलेची एक व्हिडिओ पाहायला मिळाली होती. खरं तर या गोष्टी कुठेतरी बाजूला सारायला हव्यात. 20-5 आहेत. नयन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन ठाकूर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. हितेन भोईर वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळूनच तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. फिजिकल फिटनेस चांगली आहे. सातत्याने वेगाने गोलंदाजी करत असताना त्यालाही पाहायला मिळालंय. प्रचंड वेग आहे त्याच्याकडे. पुढचा बॉल घेऊन तो सज्ज होईल. या वेळेला बँग ऑन टार्गेट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज नयन आला तसाच गेलाय. धक्का. आणखीन एक 6वा बॅटर बाद. तर बघा, माजी केंद्रीय मंत्री अर्थातच रावसाहेब दानवे पाटील चषक 2026 प्रकाश झोतातील दमदार स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणाऱ्या मित्रांनो. येणाऱ्या 10 मार्च ते 14 मार्चला ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल. प्रथम क्रमांक 1.5 लाख, द्वितीय क्रमांक 75, तृतीय 50, चतुर्थ 50 आणि पंचम 30, चतुर्थ 30, पाचवे 30.
आणि प्रवेश फी 18,000 रुपये. मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक. आणि या स्पर्धेचे आयोजक महेश एंटरप्राइजेस तथा प्रिन्स एंटरप्राइजेस. महेश एंटरप्राइजेसचे सर्वेसर आमचे बेलपाडा यांच्या वतीने ही स्पर्धा पाहायला मिळेल. शिवस्मारक मैदान दास्तान फाटा. मान्य केंद्रीय मंत्री चषक रावसाहेब दानवे चषक आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्या संघांना भाग घ्यायचा असेल त्या संघाने आपण नक्कीच या ठिकाणी सहभाग नोंदवा. यावेळेचा बॉल देखील पॉइंटला केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. 2 धावा इथून येत असताना पाहायला मिळाल्यात. नवीन बॅटर सौरभ ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. 22 बनल्यात. 22ला 6 आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे. मैदानावरती ज्या रीतीने खेळ पाहायला मिळाला, धावांचा तुटवडा आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये या गोष्टी सातत्याने अनेक पाहायला मिळाल्या की अनेक गावांमध्ये एकीचं बळ तितकंसं पाहायला मिळालं नाही संघांच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कविश पाटील त्याने झेल टिपलाय. धक्का 7वा. सौरभ ठाकूर देखील बाद. मध्ये मारायचं तर टॉपच्यालाच मारायचं असंच त्याने कारभार केलाय. विकेट मिळवल्या तर टॉपच्याच बॅटरच्या त्याने मिळवलेल्या आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरकतोय. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकेरी धाव इथून प्राप्त होत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडते. धावफलकावरती धावा बांधला ते एकंदरीत 23. 4 षटकांचा खेळ संपला. 23ला 7 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. दयनीय अवस्था आहे. घसरगुंडी झाली आहे गोल्डन नाभा या संघाची. तर विस्तापूर कंपनीचे या ठिकाणी आपण पाहताय आमचे जनरल मॅनेजर प्रवीण ठाकूर साहेबांचा व्यासपीठावरती शुभागमन. आणि आमच्या समवेत आमचे मॅनेजर निलेश दादा मात्रे यांना देखील आपण या ठिकाणी पाहताय. या ओव्हर नंतर आपण टॉस करत आहोत. तो दीक्षर आणि कानोबा स्पोर्ट्स कुंडे बहाल आणि त्यांना फाईट करेल. पहिला सामना जिंकलाय तो मला तर वाटतंय न्यू यंगस्टर गव्हाण. चला गव्हाणचा कॅप्टन देखील आपण येऊन थांबा. या ठिकाणी शेवटचा ओव्हर शिल्लक राहिलाय आणि मिडी रिंग मध्ये आपण शैलेश भाई यांच्या शुभ हस्ते टॉस करत आहोत. चार षटक संपले. 23 धावा धावफलकावरती 7 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. नव्या गावाची वैशिष्ट्य आपण पाहिले तर खऱ्या अर्थानं 5 संघ आणि तेही जुने जाणके 5 संघ तुम्ही पाहिले. या गावामध्ये 5 संघ आहेत आणि अगदी त्याच वेळेला 5 स्पर्धाही पाहायला मिळतात. तर विनायक या फलंदाजाने जर षटकार 1 जरी लगावला तर अंडर 19 टीम कडून त्यांच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. गाव जितकं मोठं आहे ना तितक्या स्पर्धाही मोठ्याच पाहायला मिळतात. या मैदानावरती सातत्याने हे क्रीडांगण सातत्याने आपण पाहिलं मोठमोठ्या स्पर्धांच्या आयोजनामध्ये पाहायला मिळतं. हे ग्रामदैवत या गावाचं आराध्य दैवत आणि गावदेवीच्या आशीर्वादाने इथे क्रिकेटच्या स्पर्धा सातत्याने पाहायला मिळाल्यात. आणि यावर्षी मान मिळाला स्ट्रेंजर क्रीडा मंडळाला. दमदार देखणं आयोजन स्ट्रेंजर ट्रॉफीचं आपण पाहतोय. 23ला 7 आहेत. यज्ञेशचा पहिला बॉल हवेमध्ये राहिलाय. स्वतः यज्ञेश पोचला होता जवळपास. सिंगल मिळाली. द्विहेरीचा प्रयत्न 2 धावा वेगाने इथूनही कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते जिथे 25 आहेत. 7 फलंदाज बाद. स्ट्रायकर एंडला विनायक ठाकूर पाहायला मिळतं. 2 बॉल 3 वरती तो नॉट आउट आहे. विनायकला एक मोठं चॅलेंजिंग आहे आणि ते चॅलेंज स्वीकारावं लागेल. आज जी काय भूमिका मिळाली तिला न्याय त्याला द्यावाच लागणार आहे. पुढचा चेंडू यावेळेला आडव्या बाटणी केला होता. डाऊन ग्राउंड फ्लॅट पॅरलल. रन्स मिळतील का? क्षेत्ररक्षक पहा वेगाने आलाय. थ्रोईंग आर्म्स इतकेसे चांगले आहेत. इथे घडते तरी काय? हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. विनायक ठाकूर होतं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. हे प्रभु हे हरि
ऍक्शन रिप्ले पहा. या गोष्टी आपण पाहिलं. विनायक नॉन स्ट्रायकर एंगकडे थ्रो येईल असाच एक्सपेक्ट करत होता, परंतु अगदी क्षेत्ररक्षकाने मोठ्या शिताफीनं बॉलला अडवलं आणि स्ट्रायकर एंडकडे थ्रो केला आणि तिथेच अर्धा गारद झाला होता विनायक. हा रन आउट. फ्रेम मध्ये नाही आहे विनायक ठाकूर. खरं तर आपण पाहिलं तर अर्ध्या विकेट पर्यंत तो पोचला नव्हता. त्याच कारणास्तव त्याला माघारी परतावं लागलंय. 8 फलंदाज बाद झालेत. 26 ला 8 आहेत. ज्या काही गोष्टी घडल्यात याच कारणास्तव डीजेने गाणं वाजवलंय. चला आता झालं गेलं, राहू द्यात बाजूला. 26 ला 8. 26 धावा धावलकावर्गीय. 8 फलंदाज बाद झाल्यात. यज्ञेश भोईर पुढचा चेंडू पारस. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये एक्सा कव्हरला. ग्लोरियस स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पारसच्या बॅटमधून इथे होतं चौकार. पारसचा स्ट्रोक पहा. उजव्या शीच्या बाहेर एक्सा कव्हरला. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येते. यावेळेचा बॉल देखील एक्स्ट्रा कव्हरला. का बॅटिंग केली आहे. आज 10व्या नंबरवरचा बॅटर जर का पहिल्या नंबरवरती आला असता तर कदाचित आणखीन धावा पाहायला मिळाल्या असत्या. चौकार. मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. जाऊ देऊ मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. हे सेट लेट आलेत, थेट आलेत आणि ग्रेट आलेत. का बॅटिंग करतोय. जी अपॉर्च्युनिटी मिळाली ती मिस करायची नाही. आज मिळालेल्या संधीचं सोनं करायचं आहे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान. आणि जो संधीचं सोनं करतो तो खऱ्या अर्थानं विजेता. या बॅटरला संधी मिळाली. पारस 2 बॉल 8 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 35 बनल्यात. आणखीन पुढच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले तर गोल्डन नावा संघ मॅच मध्ये कमबॅक करेल यात मात्र शंका नाही आहे. पारस काय बॅटिंग करतोय. क्लासिकल अंदाजामध्ये चौका ठोकलेत त्याने. यावेळेचा बॉल फुलर लेनचा होता. ऑन साईडला केला. डीप मध्ये लॉंग ऑन तैनात करण्यात आला. हितेन वेगाने आला. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 37 धावा धावलकावरती आहेत. खरं तर हा उशिराने आला बॅटिंगसाठी. आता ही चर्चा राहील मैदानाच्या चौफेर या खेळाडूला इतकं पाठीमागे का ठेवण्यात आलं. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट जो बॅटर चांगले स्ट्रोक खेळू शकतो ना तो सारं काही करू शकतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी तर म्हणेन अशक्य ही शक्य करतील पारस. काय स्ट्रोक आले त्याच्या बॅटमधून. 37 ला 8 आहेत. शेवटचा चेंडू या सत्रातील. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. खोलातला बॉल याही वेळेला ऑन साईडला केला. डीप मध्ये हितेन वेगाने येतोय. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झाली आहे. आणखीन धावा मिळणार. आणखीन धावा मिळणार आहेत. 3 आल्या. चौथीचा प्रयत्न. चौथी देखील कंप्लीट. 4 आल्या. 4 आल्यात. 5वी येईल का नाही. 4च इथे येत असताना मला मिळाल्यात. एकंदरीत 41 बनल्यात. 42 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. परंतु पारसची बॅटिंग आवडली असेल ना तर त्याच्यासाठी टाळावायला काही हरकत नाहीये मित्रांनो. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी. एक सेट टार्गेट त्यांनी इथे सेट केला. तत्पूर्वी आपण सन्मान करूया. संतोष ठाकूर साहेब यावा. आपला इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. संतोष ठाकूर साहेब यावा. आपला सन्मान. याच दरम्यान आपण पाहू शकाल की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला जनरेटर सेवा उपलब्ध करून दिली गेली आणि ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी रोख रक्कम 75,000 रुपयाचं योगदान आणि काल समालोचकांसाठी 15,000, लाईव्ह अंपायर डीजे यांच्यासाठी देखील 10,000, एकूण 25,000 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं ते हिरल इंजिनिअरिंगचे सर्व सन्मान्य गजानन शेठ म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन. साहेब आपलं सहर्ष स्वागत. नितीन साहेब यांना विनंती करतो आपण यावं. नितेश भाई यावा. आपल्या शुभ हस्ते संतोष ठाकूर साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. त्याच्यानंतर प्रवीण भाई आपण यावं. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनोद घरात यांना विनंती करतो की आपण यावं. आमचे यंग स्ट्रेंजरचे कॅप्टन
विनोद भाई यांच्या शुभ हस्ते प्रवीण भाई यांचा सन्मान करूया. चला कॅप्टन न्यू यंगस्टर गव्हाण लास्ट कॉल आलेत दोन्ही कॅप्टन. चला टॉस आपण करणार आहोत. धन्यवादांच्या शुभ हस्ते एक जबरदस्त रायडर, त्यांचा रूप आम्ही पहिल्यांदाच पाहिला मित्रांनो. गेल्या वर्षी एका साईडला गाडी एका साईडला दोन पाय आणि कधी कधी उभा राहून देखील ड्रायव्हिंग आपण त्यांची पाहतो. तत्पूर्वी आपण प्रवीण भाई यांचा देखील सन्मान करूया. इथे आमचे कॅप्टन विनोद भाई यांच्या शुभ हस्ते आमचे विस्ता फूडचे मॅनेजर जनरल मॅनेजर सन्माननीय प्रवीण ठाकूर साहेबांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. मायचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान. चला आता टॉस करूया. अर्थातच माजी ग्रामसुधारक मंडळाचे अध्यक्ष, काँग्रेस आय कमिटी अध्यक्ष, किंगफिशर ग्रुपचे सर्व आणि फॉरवर्ड युनियन बॉम्बे डॉग नावा युनिट अर्थातच अध्यक्ष आणि उपसरपंच नावा नटराजच्या अध्यक्ष आणि पर्यावरण अध्यक्ष गव्हाण विभागीय काँग्रेस अध्यक्ष शैलेश भाई यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. 4 ओव्हरची मॅच. तर टॉस का बॉस, तर टॉस जिंकला न्यू यंगस्टर गव्हाण क्रिकेट संघ. निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 4 ओव्हरची मॅच आणि दीक्षर आणि कुंडेवाल संघाला इथे करायची आहे बॅटिंग. तर बघा एकच संघ आम्हाला या स्पर्धेमध्ये सुपर 4 साठी क्वालिफाय करायचा आहे. त्याच्यामुळे विजेता क्रिकेट संघाने कुठेही जाऊ नका. आज देखील एक संघ सुपर 4 साठी इथे क्वालिफाय केला जाईल. पहिल्या रात्रीमध्ये जॉन्टी घरात रोहन यांनी पुरस्कृत केलेला निर्जा 11 तिरंगा धुंद्रे थेट सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि त्यांच्या सोबत पार्थ एंटरप्राइजेस सरपंच विजेंद्र पाटील यांनी पुरस्कृत केलेला जावले क्रिकेट संघ हे सुपर 8 मध्ये दाखल झालेत. कालच्या रात्रीमध्ये एक संघ टॉप 4 मध्ये मला वाटतं दाखल झालाय, तो म्हणजे स्कायरा 11 आकाश शेठ पाटील कल्याण शिरडोन यांनी पुरस्कृत केलेला स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघ. आणि आजही आम्हाला एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय पाहायला मिळेल. म्हणजे शेवटच्या रात्री फक्त तुम्हाला 4च मॅचेस आणि त्याच्यानंतर आयोजकांचा तुम्हाला डबल धमाका पाहायला मिळेल. दमदार स्पर्धा, एक सुसज्ज नियोजन आयोजन या ठिकाणी आपण पाहता मित्रांनो. सौरभ ठाकूरला प्रत्येक विकेटसाठी मितेश भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि विनायक ठाकूर आपल्याला 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अंडर 19 या टीमच्या वतीनं. चला सर्वेसकडे पैसा सगळा जमा आहे. तर राजेश पाटील साहेब यावं व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. आमचे हिरल इंजिनिअरिंगचे सर्व सन्माननीय गजानन शेठ यांना आपण व्यासपीठावरती पाहताय, त्यांचं सहर्ष स्वागत. सिद्धेश मात्रे आपल्यासाठी प्रत्येक कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. रॉयल स्टार ग्रुप यांच्या वतीने हे पारितोषिक असेल. आणि जर सामना हा गोल्डन 11 नावा संघाने जिंकला तर जयेंद्र ठाकूर साहेब यांच्या वतीने 1000, आमचे सुनील ठाकूर साहेब यांच्या वतीनं 5000, संजय ठाकूर साहेब यांच्या वतीनं 5000, निर्जा 11 अर्थातच जॉन्टी त्यांची सुकन्या निर्जा लकी नंबर 5018 यांच्या वतीनं आणि राम भोईर साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. असं हे भव्य दिव्य पारितोषिक गोल्डन 11 नावा क्रिकेट संघा या ठिकाणी दिलं जाईल. तर बघा गोल्डन 11 नावा संघाने जर सामना जिंकला तर आर्यन भोईर जर्सी नंबर 17 यांच्या वतीनं 7000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. ओव्हर टू किरण सर. लूट लो मेला भाई मेला लगाय. जाऊया पुढे एकदा मॅचच्या दिशेने. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित स्ट्रेंजर ट्रॉफी 2026 एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. आज या स्पर्धेची 3री रात्र आणि या 3ऱ्या रात्रामध्ये आपण जर विचार केला तर 4था सामना मात्र सुरू आहे. एका ठिकाणी गोल्डन नावा, दुसऱ्या ठिकाणी PD स्पोर्ट्स भेंडकळ. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. टार्गेटचा विचार केला तर 30 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. बघायचं गोल्डन नावा ह्याला सुद्धा या ग्राउंडचा कानाकोपरा माहिती आहे. सातत्याने याच मैदानामध्ये सराव आणि गॅपमध्ये चेंडू आहे.
आणि हे काय घडलं दादा, खरं तर चेंडूला स्वतःहून ढकललंय. चेंडूचा पाठलाग करत असताना खरं तर क्षेत्ररक्षकांना झाली चुकी आणि पहिल्याच चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर खातं ओपन केलंय. नाव आहे बॅटर आयुष भगत. तर कोंबडभुजे गावचे युवा उद्योजक सन्माननीय अनिकेत भाई भगत यांच्या वतीनं जर विकेट हॅट्रिक संपन्न केली गोलंदाजांनी तर त्यांच्यासाठी देखील 3,333 रुपयाचं पारितोषिक. खरं तर प्रत्येक खेळाडूच्या मागे आपण जर विचार केला तर पारितोषिक लागले. हो इथं मात्र फटका फसलाय. खेळाडू चेंडू खाली येत आहेत, पकडलाय झेल, संपलाय आयुष भगतचा खेळ. वा रे वा. नावागावाची गावदेवी आई पावतई भक्तांच्या नवसाला. नावागावाची गावदेवी आई पावतई भक्तांच्या नवसाला. घरापुरीची बाजूला आई बसली नावा गावाला. घरापुरीची बाजूला आई बसली नावा गावाला. क्या बात आहे. ज्याप्रमाणे बक्षीस लावलंय ना तर त्याला आपण जर विचार केला तर न्याय दिलाय या गोलंदाजाने. खरं तर ज्या बॅटरनी पहिल्या चेंडूमध्ये आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं, लगेच दुसऱ्या चेंडूमध्ये मात्र या बॅटरला माघारी परतवलंय. सुरेख गोलंदाजी मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून बघायला भेटत आहे. दुसऱ्या चेंडूचा सामना मात्र आपण पाहिला. पहिल्या चेंडूमध्ये दुहेरी धावा मात्र आपल्याला बघायला भेटल्या आणि पहिल्या चेंडूमध्ये दुहेरी धावा, दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट. नाव आहे सौरव ठाकूर. खरं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेन भोईर मात्र दाखल होत आहेत. त्यांच्या समेत आपण जर विचार केला तर धीरज पाटील. बघा भोईर आणि पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी कुठंतरी मात्र आता चांगली बॅटिंग त्यांना करावी लागणार आहे, चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. क्रिकेट एक असा खेळ आहे आणि चित्तावरचा खेळ आहे. एका संघाने धावा बनवल्या, दुसऱ्या संघाला धावा बनवायच्या आहेत. हो इथं मात्र थोडासा पॉश घेतलाय. पंचांनी डेड बॉल मात्र चेंडू घोषित केलाय. नवीन बॅटर धीरज पाटील सध्याच्या गडीला मैदानाच्या आतमध्ये. हो इथं मात्र काय चेंडू पेश केलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग मात्र आपल्याला पाहायला भेटली. सुरेख गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडूनी वळण घेतलंय. नाव आहे सौरव ठाकूर. ठाकूरची ठाकूरगिरी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने याच खेळपट्टीमध्ये सराव पूर्ण कानाकोपरा मात्र या गोलंदाजाला माहिती आहे. पुन्हा एकदा शॉर्टम पुल. खरं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने वन बाउन्स चेंडू चाललाय सीमारेच्या पलीकडे. धीरज पाटीलच्या बॅटमधनं आलाय चौकार. तर सन्मान्य मिन्नात आत्माराम पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. साहेब या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. वेलकम केलंय सरांचं या चौकाराच्या सहाय्याने. नाव आहे धीरज पाटील. सध्याच्या घडीला सक्रिय झालाय. पहिला चेंडू त्यांना समजलाच नव्हता, पण दुसरा चेंडू हो पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. एक वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक मात्र बघायला भेटला. खरं तर खेळाडू तिथं आहेत आणि कुठलीही चुकी नाही आहे. चौकार आल्यानंतर सिंगल धाव घेतलेला. बघा प्रॉपर क्रिकेट आहे. तुम्ही प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे धाडू शकत नाही आहे. अगर तुमचा दिवस असेल तर तुम्ही तो कार्य करू शकता, पण एखादा तुम्ही षटकार मारला ना, चौकार मारला ना, तर स्ट्राईक रोटेट करणं पण गरजेचं आहे. कारण गोलंदाज तुम्हाला वारंवार मोठा फटका मारून देणार नाही आहे. म्हणून याला क्रिकेटचा खेळ म्हटलं जातं. तर PD स्पोर्ट्स भेंडकल यांची चांगली सुरुवात झालेली आहे. विकेट गेल्यानंतर धीरज पाटीलने मात्र नुकताच एक चौकार ठोकलाय. चौकार ठोकल्यानंतर सिंगल धाव सुद्धा मात्र अर्जित केलेली आहे. बघा जेव्हा आपण क्रिकेट खेळतो ना तर धावफलक हलणं हे गरजेचं आहे. आता बघायचं आहे सौरभ ठाकूर कशा प्रकारे कमबॅक करतील. विकेट तर घेतलाय, आता डावकुर हे मात्र फलंदाज आहेत. लो उलट चेंडू. खरं तर गॅपमध्ये फटका आहे. खेळाडू तिथं येत आहेत आणि चांगली फिल्डिंग मात्र बघायला भेटली. आणि शेवटच्या चेंडूमध्ये आपण जर विचार केला ना तर हितेन भोईंनी मात्र एक चांगला स्ट्रोक खेळलाय. खरं तर वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू तिथे तैनात होते आणि दुहेरी धाव कंप्लीट झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. PD स्पोर्ट्स भेंडकलनी धावा बनवल्यात. 1 गडी बाद 9 धावा. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. डेंजर क्रीडा
क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुले नाहीत आज नावा गावात क्रिकेट थँक्यू सामने थँक्यू व्हेरी मच टीजे सन्माननीय मिन्नात आत्माराम पाटील साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक आणि आमचे अध्यक्ष रविशेठ पाटील रवी पाटील साहेब यांच्या वतीने आपल्याला इथे आमंत्रित केलं जातं. यावं आपलं सहर्ष स्वागत. म्हणून म्हटलं जातं ना की जिंदगी का शौक पाला नहीं जाता, शीशे का प्याला कभी उछाला नहीं जाता. जिंदगी का शौक कभी पाला नहीं जाता, शीशे का प्याला कभी उछाला नहीं जाता. मेहनत से सवर जाती है जिंदगी, हर काम तकदीर पर डाला नहीं जाता. म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्वतःहून करायची आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 या गोल्डन नावा संघाचा अजून एक चांगला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यांना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. सौरभ ठाकूरचा आपण जर विचार केला तर कभी खुशी कभी गम असं षटक मात्र पाहायला भेटलं. विकेट आल्यानंतर चौकारी आपल्याला पाहायला भेटला, सिंगलही पाहायला भेटली, डबल धाव सुद्धा पाहायला भेटली आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पारस ज्यांनी मात्र 2 चौकार ठोकले होते आणि मॅच जिवंत केली आहे. हो इथं मात्र काय फटका सजवलाय पॉइंटच्या डोक्यावरनं. चेंडू दन 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 मिळाल्या धावा, 4 रन रन रन. क्रीडा मंडळाचा हाय आयोजन टाईट डेंजर क्रीडा मंडळाचा हाय आयोजन टाईट डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुले ना खरं तर वेट अँड वॉच क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलं. फलंदाजाकडे एवढा टायमिंग होता ना, त्यांनी चेंडूची वाट पाहिली, त्यानंतर पॉईंटच्या डोक्यावरनं काय दर्जेदार फटका सजवलाय. नाव आहे धीरज पाटील, ज्याच्या बॅटमधनं आपल्याला दुसरा चौकार मात्र बघायला भेटतोय. पारसना चुकीचा चेंडू टाकलाय. स्लो वन पद्धतीचा चेंडू होता, रीड केलं. अजून एक फ्रंट फुटला आले, चेंडूला उडवायचं होतं, पण या टायमाला पारसनी मात्र वेगाचा वापर केलाय. बघा पहिल्या चेंडूचा आपण जर विचार केला तर स्लो वन पद्धतीचा चेंडू होता, जिथं धीरज पाटीलने त्या चेंडूला ओळखलं आणि सीमारेषा पलीकडे धाडलं. दुसरा चेंडू त्यांना ऑनच्या दिशेने मारायचा होता, वेगवान चेंडू होता, प्लेयरनं मिस असं आपण म्हणूया. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता, नाव आहे पारस. चेंडू क्रमांक 3. या टायमाला फटका फसलाय, खेळाडू चेंडू खाली येत आहेत, पकडला जातोय, झेल संपतोय धीरज पाटीलचा खेळ. सुंदर संगीत आपण ऐकतायत डीजेच्या माध्यमातून. अगर एखादा तुम्हाला कुठला संताप झाला असेल किंवा तुम्ही दुःखी असेल ना, तेव्हा एकट्यामध्ये बसा आणि संगीत ऐका. बघा नाही तुमचं टेन्शन दूर झालं ना, कारण संगीतमध्ये एवढी जादू आहे ना. कारण आपण शांत चितेने अगर संगीत ऐकलं ना, तर त्या संगीताच्या माध्यमातून आपण गुंततो आणि सर्व टेन्शन मात्र गुल होतं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर कविश पाटील. जीवन सुंदर आहे मित्रांनो. जीवनमध्ये आपण जर विचार केला तर अनेक चढाव उतार मात्र येतात आणि जीवन आपण जर विचार केला तर असं जगायचं आहे ना की एक चांगल्या रीतीने, चांगल्या मनाने. हेच मात्र माणसाचा धर्म आहे. क्रिकेट हा आमचा कर्म आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र पारसनी विकेट घेतली आहे. पहिल्या चेंडूमध्ये चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूमध्ये विकेट, चौथा चेंडू कसा असणार आहे, कारण नवीन बॅटर त्यांच्या समोर आहे. नाव आहे कविश पाटील. हो इथं मात्र वेगवान चेंडू पहा, काय कम्मालीचा चेंडू पेश केलाय. फलंदाजाला काय आम्हाला सुद्धा चेंडू दिसलेला नाहीये. कम्मालीची गोलंदाजी. नाव आहे पारस. खरं तर आज आपल्या या नावा नगरीमध्ये, नावा गावामध्ये, या गावदेवी मैदानामध्ये मी सातत्याने सराव का करतो, कारण जेव्हा संघ संकटात सापडला होता तेव्हा त्यांनी 2 चौकार ठोकले. त्यानंतर जेव्हा गोलंदाजीचा डिपार्टमेंट आला, चांगली गोलंदाजी केली, 1 विकेट घेतलाय. पारस पुन्हा एकदा मात्र सज्ज आहेत. अजून एक काय फटका सजवलाय, कुठलाही खेळाडू नाही आहे. खरं तर 2 खेळाडूला बीट करून चेंडू आपण जर विचार केला तर कव्हरच्या दिशेने मात्र ठोकला जातोय. कविश पाटीलच्या माध्यमातून दर्जेदार चौकार.
निवडली. त्यांना माहिती आहे कव्हर एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही खेळाडू नाही आहे, फक्त त्याला इनफिल्डला क्लिअर करायचं होतं आणि एक चांगला फटका सजवलाय कविश पाटील. अजून एक वेगवान चेंडू पाहायला भेटलाय बघा, चौकारानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरं तर 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटका अखेरीसचा आपण जर विचार केला तर धावा झाल्यात, त्याच म्हणजे 17 धावा. आता समीकरण आहे मित्रांनो, 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. खरं तर ही तिसरी रजनी आहे. आपण जर विचार केला ना, प्रत्येक डिपार्टमेंट या आमच्या स्ट्रेंजर ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करतायत. म्हणजे आपण जर पंचांचा विचार केला तर चांगली पंचगिरी, गुणलेखकाचा विचार केला तर चांगलं गुणलेखन, आपण जर विचार केला तर प्रवीणजी गायकर इथं मात्र उपस्थित आहेत. लाईव्ह आपण जर विचार केला तर RK लाईव्ह, त्यानंतर DJ नितीन पाटील धुंद्रे गावातनं आलेला हा DJ. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं समीकरण आहे 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. समाधान वास्कर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर एक जबरदस्त बॅटर, त्यांची बॅटिंग आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये एन्जॉय करतोय. कारण खास करून चिताक्यामध्ये एक त्यांची पारी आम्ही मात्र बघितली होती, जिथं मात्र वन साईड बॅटिंग मात्र करून आपल्या संघाला त्यांनी मात्र सामना जिंकून दिला होता. नाव आहे गावाचं कुंडे वहाल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 मात्र मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत आहेत गोलंदाज विघ्नेश ठाकूर. खरं तर एक मोठं नाव आहे. ठाकूर म्हटलं तर शोले चित्रपटाची आठवण आम्हाला येते. विघ्नेश ठाकूर, आता त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. विकेट मात्र घ्यावी लागणार आहे. बॅट्समॅन पण कमी नाही आहेत. चला स्पीडअप करा, नम्र विनंती आहे. PD स्पोर्ट्स भेंडकल सुद्धा कमी नाही आहेत, त्यांच्याजवळ पण चांगले बॅटर आहेत. अटीतटीचा सामना आहे. सामना कोण जिंकणार आहे? घरचा मैदान. हो, इथं मात्र काय फटका सजवलाय, फक्त दिशा दिली आहे. चेंडू मात्र सीमा लगत चाललाय, चेंडूला अडवलंय. आता बघायचं आहे. खरं तर पंचांचा सिग्नल आलाय, सी यू टाटा बाय बाय, मिळाल्या धावा 4. कुंडेपाल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय ऋषिकेश भाई यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. कोण म्हणतं की क्रिकेटच्या पटलावरती ताकदीचा वापर केला जातं? बघा, खरं तर काय फक्त दिशा दिली आहे, म्हणजे ताकद नाही आहे, फक्त नजाकत आहे. गॅपमध्ये मग चेंडूला धाडलंय आणि एक चांगला चौकार मात्र पाहायला भेटलाय. नाव आहे हितेन भोईर. धावसंख्या झालेली आहे 21 धावा. ओ, फ्रंट फुटला आले. खरं तर आठवण आली आहे कृष्णा सातपुते सरांची. खरं तर त्यांचा ट्रेडमार्क शॉट आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतोय, तसाच प्रयत्न मात्र या बॅटरनी केलाय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा ठाकूर यांचं कमबॅक झालंय. चौकारानंतर निर्धाव चेंडू आलाय. अशाच प्रकारे मात्र गोलंदाजी करावी लागणार आहे आणि अशीच बॅटिंग सुद्धा करावी लागणार आहे. कारण गोल्डन नावा आणि PD स्पोर्ट्स भेंडकल याच्यामध्ये महत्त्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोल्डन नावा हा गावाचा संघ आहे, तर कशा प्रकारे फाईट मात्र देणार आहेत हे मात्र बघायचं आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. खरं तर खेळाडू येत आहेत आणि खरं तर रनिंग झेल असं आपण म्हणूया. प्रयत्न केला होता, प्रयत्नशील परमेश्वर असं म्हटलं जातं. तो प्रयत्न मात्र या खेळाडूंनी केला. चेंडूपर्यंत पोचले, पण चेंडू हातात त्यांचा निसटला आणि एक जीवनदान असं आपण म्हणूया हितेन भोईर यांना. डावखुरे फलंदाज. धावसंख्या मात्र पुढे जाते, तीच म्हणजे 23 धावा. एक चांगली धावसंख्या मात्र पाहायला भेटते, तीच म्हणजे PD स्पोर्ट्स भेंडकल. विकेट आल्यानंतर चौकारी आपल्याला बघायला भेटलाय. पुन्हा एकदा मात्र फटका सजवलाय ऑनच्या दिशेने, जिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. सर्कलच्या आतमध्ये चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. सिंगल धाव मात्र अर्जित केली जाते. चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते, चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आपण पाहतायत, आपण अनुभवतायत, आपण बघतायत. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित
स्ट्रेंजर ट्रॉफी 2026 ही नाईटची भव्य दिव्य स्पर्धा खरं तर या नावा नगरीमध्ये या नावा गावामध्ये आपल्याला पाहायला भेटते. 5 संघ नव्हे तर आता एक संघ अजून एक वाढलाय, तोच म्हणजे 40+ संघ. बघा पंचकृषी गाव कपमध्ये आपल्याला 40+ संघ सुद्धा खेळताना पाहिला आणि कमालीची टीम ती पाहायला भेटली. पुन्हा एकदा फटका फसलाय नाही, फटका तर झाला आउट ऑफ द पार्क. मिळाला 6 धावा. व्हॉट अ हिट. मात्र आर के इव्हेंट त्या चेंडूचा पाठलाग करतोय. रुचिर मात्र वेल जॉब. अजून एक ही बॅट नाही ही गदा फिरवली होती. खरं तर कव्वरच्या दिशेने तिथं खेळाडू तैनात आहे. षटकार आल्यानंतर या मॅचची हवा काढण्याचा प्रयत्न मात्र कवेश पाटील मात्र करतायत. धावसंख्या झालेली आहे 3 षटका अखेरीस 31 धावा. 11 धावांची गरज आहे आमच्या भावा. लावा सुंदर डीजे. हव्या जिथं आता षटक क्रमांक 4 महत्वाचा हा षटक आहे. आपण जर विचार केला तर फक्त आता 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे मित्रांनो. म्हणजे एक चेंडू कमी आहे धावांपेक्षा. गोलंदाजी कशी असणार आहे, गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज सौरव ठाकूर पुन्हा एकदा मात्र सज्ज आहे, सक्रिय झालाय. पण त्यांच्या समोर कवेश पाटील ज्यांनी मात्र नुकताच एक षटकार मात्र लगावलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. मॅच कोण जिंकणार आहे. प्रिडिक्शन इथं फेल आहे. क्रिकेटचा खेळ आहे. पॉश घेतलाय डेड बॉल. पंचांनी मात्र डेड बॉल घोषित केलाय. चांगली मॅच मात्र आपल्या भेटीला आलेली आहे. सुसज्ज ग्राउंड आहे. बोथ एंडकडनं गोलंदाजी पाहायला भेटते. पुन्हा एकदा जमिनीला गरगडत मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार. मिळाल्या धावा 4. डीजे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू तैनात होता. चौकारानंतर सिंगल धाव आलेली आहे. धावसंख्या पोहोचते 36च्या घरामध्ये. आता जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. बघायचं शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल का, आणि गेलीच पाहिजे. कारण गोल्डन नावा संघ सुद्धा कमी नाही आहे. घरचं मैदान आहे. काना कोपरा माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांना माहिती आहे. याच मैदानामध्ये सराव कित्येक वर्ष लहानाचे मोठे झाले. चांगलं कार्य तर करावंच लागणार आहे. समाधान वास्करजी आपलं हार्दिक स्वागत. AK-47 कुंडे वाहलची AK-47 आमच्या अगदी समोर पहिला सामना जिंकलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. हो शॉर्टम पूल चांगला फटका मात्र खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. थोडंसं फंबलिंग झालं पण बॅटर घाई करत नाहीये. त्यांना माहिती आहे की चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. कुठली गडबड कुठली घाई करायची नाहीये. तर बघा याच्यानंतर आपण लकी ड्रॉ करणार आहोत. जी स्पोर्ट्स सायकल प्रेक्षकांना इथे आम्हाला सतीश पाटील साहेब यांनी पुरस्कृत करून दिली गेली. या मॅच नंतर आपण तो लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. चला स्पीडअप करा. नम्र विनंती आहे दोन्ही संघांना. अजून एक इथं मात्र मॅच फिनिश करणारा षटकार. नाव आहे फलंदाजाचं कविश पाटील. वेल बॅटिंग. अभिनंदन. आपण जर विचार केला तर PD स्पोर्ट्स भेंडकल. आता जाऊया जिथं मात्र सामना जो जिंकलाय त्याच्यामध्ये चांगली कामगिरी करणारा अर्थातच मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू कोण ठरणार आहे. तर
धारा दिदी यावं. प्रथमतः आपण संजय ठाकूर साहेब यावं, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यावी. प्रदीप ठाकूर साहेब यावं, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यावी. धारा दिदी यावं. आमचे गजानन शेठ यांची सुकन्या, लाडकी सुकन्या आपण पाहू शकाल. बेटी म्हणजे धनाची पेटी, खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहू शकाल धारा दिदी.